आरोप जर खरे असतील तर भारतीय जनता पक्षाने माफी मागून राजीनामे दिले पाहिजे त्या देशातून की हो आम्ही गलिच्छ राजकारण करतो आणि इलेक्शन कमिशननी आमच्यासारख्या लोकांना आणि या देशातल्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे. कारण असं असेल तर ह्यांच्याकडे सगळेच कॉन्ट्रॅक्ट, ह्यांच्याकडे सगळे पैसे यांच्याचकडे, मग यांची सत्ता, यांचे पैसे कुठून येतात. आणि मला एक सांगावं, मला आत्ताच एक मनात प्रश्न आला की नोटबंदी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली ना, मग एवढ्या नोटा येत आहेत कुठून? याचंही उत्तर हा ब्लॅकचा पैसा कुणाचा आहे? मग 10 वर्ष झाली यांची सत्ता आहे, नोटबंदी यांनी केली, मग एवढा कॅश. आणि मी पार्लमेंटमध्ये हे बोललेले की कॅश इन सर्क्युलेशन हा प्रॉब्लेम आहे. एकीकडे तुम्ही नोटबंदी करता, मग एवढे कॅश इन सर्क्युलेशन येतात कसे? आणि त्यातून भारतीय जनता पक्ष, म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की विनोद तावडेंवर आरोप होतोय. हे मला अतिशय धक्कादायक आहे, कारण का मला कधीच वाटलं नव्हतं अशी कृती भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल लोक आहेत त्यांच्याकडून कधी होईल. हे भारतीय जनता पक्ष 2.0 यांच्याबद्दल मी मन मोकळेपणे बोलते नाही, पण ओरिजिनल बीजेपीचे जे विनोद तावडे त्यांच्याकडून हे खरंच अस्वस्थ करणारी कृती आहे जर खरी असली तर. हितेंद्र ठाकूरांनी पैशाचे बंडल दाखवले, त्याच्यानंतर की नाही हे पैसे त्यांचेच आहेत किंवा त्यांच्या मुलांना थेट कॅमेऱ्यासमोर डायरी दाखवली. राष्ट्रीय नेते आहेत ते सरचिटणीसपदाची केंद्रामध्ये त्यांच्यावरचे पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की राज्यातल्या नेत्यांसोबत त्यांचं पटत नाही. आणि हितेंद्र ठाकूर बोलताना असं म्हणा की ते पासपोर्ट घेऊन आले, भाजपच्या नेत्यांना माहिती दिली, म्हणजे विनोद तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा याच्यामध्ये काय त्यांच्या पक्षांतर्गत हे मी सांगू शकत नाही, कारण का मला माहिती नाही काय झालं नक्की, कोणी कुठले पैसे आणले काय. माझा प्रश्न आहे या देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना की तुम्ही नोटबंदी केली, नोटबंदी कशासाठी केली की ब्लॅक मनी जावा, मग हे 5 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाकडे कुठून आले? कॅश येते. जनता पक्षाने एवढ्या 5 कोटीची मुवमेंट विरारपर्यंत केलीच कशी? जी डायरी दिली गेली त्या डायरीमध्ये ज्या गोष्टी आहेत याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आणि जर तुम्ही न्यायाने चालणार असाल तर हा भारतातला नागरिक न्याय मागतोय आज की हा कॅश आला कुठून, हे चुकीचं आहे, हे कॉपी करून पास होणार आहे. आणि अशा घाणेरड्या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करते. ही वेळ का आली असावी असं तुम्हाला वाटतं? अर्थात कदाचित भारतीय जनता पार्टी पॅनिकमध्ये असेल, त्यांचं सरकार येत नाही असं त्यांना दिसतंय आता, त्याच्यामुळे येई सही. पण ही भारतीय जनता पार्टीची ही उमेद नव्हती. आणि मी खरंच सांगते विनोद तावडेंकडून मला ही अपेक्षा नव्हती, कारण का विनोद तावडे हे महाराष्ट्रात मंत्री राहिलेले आहेत, अहो शिक्षण मंत्री राहिलेले आहेत, केंद्रातले मोठे नेते आहेत, त्यांच्याबाबत अशी बातमी येणं हे खूप धक्कादायक आहे, म्हणजे दुःख देणार आहे. आणि विनोदजी मला खरंच म्हणजे मला धक्का बसला आहे की अशी गोष्ट भारतीय जनता पक्ष पार्टी विथ अ डिफरन्स ही करू शकेल. तरी काल प्रचार संपण्यानंतर म्हणजे 3 तासामध्ये शरद मोटर्सवरती जाऊन निवडणुकीचे अधिकारी असतील किंवा मग पोलिसांच्या मदतीने चौकशी झाली. तुम्हाला काय वाटतं? त्यांचं असं म्हणणं आहे की तक्रार आलेली आहे की पैसे वाटत होते त्याच्यामुळं करायचं, त्यामुळे चौकशी केली, मात्र त्याच्यामध्ये तथ्य आढळलं नाही. तुम्हाला असं वाटतं की ही कारवाई कुणीतरी सांगण्यावरून केली असेल? मला माहिती नाही. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतून वागणारी, कार्य करणारी एक भारताची एक नागरिक आहे आणि लोकप्रतिनिधी आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने. काल रात्री मला श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया पोलीस आलेले. मी माझ्या हातात जेवण होतं, मी माझं ताट ठेवलं आणि मी म्हणले मी लगेच येते. तो म्हणला मी पण घरातून निघतोय. ते झाल्यानंतर माझी मुलगी पण जेवत होती, म्हणली मम्मा तू रात्री कशी जाणार, सगळे ड्रायव्हर तोपर्यंत आम्ही सोडून दिलं. म्हटलं मी जाती, म्हणली नाही मी पण येते. तर रेवती आणि मी पटकन हात धुतला, ताटावर नको पळालो. माझ्या वडिलांनी विचारलं का पळापळ करताय, ते म्हणले मी पण येतो. मी म्हणलं नाही, आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं तुम्ही इतके दिवस दौरे करून आज घरी आलाय, तुम्ही थांबा मी जाऊन काय ते बघते. तोपर्यंत मी तयार झाले. पटकन 2 मिनिटात आम्ही गाडी काढून मेढतला जायलाच निघालो. तेवढ्याच श्रीनिवासाचा परत फोन आला की नाही ते म्हणतायत की ते चेकिंग करतायत आणि आता ते म्हणतायत आम्ही सगळ्या गाड्या चेक केल्या, ऑफिस चेक केलं, काहीच निघालं नाही, आम्ही परत चाललो. त्याच्यामुळे मी घरातून निघाले, अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलेले रेवती आणि मी.
आम्ही दोघी गाडीतच होतो. आम्ही गाडी पळून परत आलो. त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांना आम्ही झालेलं हे कृत्य सगळं सांगितलं. आम्ही इलेक्शन ऑफिसरनाही फोन केला की बाबा काय हे नक्की काय प्रक्रिया आहे. मी स्वतः त्यांना फोन केला आणि ते म्हणाले आम्हाला असं आलं होतं की फोन आला होता की तिथे पैसे वाटप आहे. आम्ही तिथे गेलो, तिथे कोणीही नव्हतं आणि तशी कुठलीही प्रक्रिया किंवा कृती किंवा काहीही तिथे गैर सापडलं नाही आम्हाला आणि आम्ही परत आलो. हे बघा, आम्ही लोकशाही मानणारे लोक. त्यांना जर चेकिंग करायचं असेल तर जरूर त्यांनी आमचं सगळं चेकिंग करावं. मला काही त्याच्यात चुकीचं वाटत नाही. पण एक गोष्ट अस्वस्थ करणारी होती की शरयूच्या ऑफिसमध्येच का त्यांनी पोलीस पाठवावी. रात्री अपरात्री केलं. आम्ही उशिरा काल सगळे घरी पोचलो आणि रेवती आणि मी तर ठरवलंच होतं की तिथे जाऊन बसायचं आपण, की बघू तरी या काय नक्की चाललंय. आणि विरोधी पक्षावरच कसं होतं. नंतर मला सांगण्यात आलं की बाकीच्या कुठे काय ते नटराजवर पण केलं 2 दिवसापूर्वी असं म्हणे. ठीक आहे, नटराजवर काय झालंय मला माहिती नाही. पण श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये शरयूमध्ये जेव्हा सगळं बंद होतं तिथे जाऊन पूर्ण चेकिंग करावं. आमची सहकार्याचीच भूमिका आहे, कारण का आम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही. त्याला करच नाही, त्याला डर कसं. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांना अधिकार आहे, त्यांनी माणसं ठेवावी आमच्या घरामध्ये, काय आम्हाला प्रॉब्लेम नाही. आणि आम्हाला सवय झाली. परवा टेक्स्टाईल पार्कमध्ये ज्या पद्धतीने प्रतिभा पवारांना अडवलं, काल श्रीनिवास पवारांच्या घरी झाली. हे लोक मोठे आहेत, सत्तेमध्ये आहेत, त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लहान लोकांवर हे सगळे ॲक्शन्स घ्यायचं. असंच झाले परिस्थिती दुर्दैवाने बारामतीत. तुमच्या काकींचं एक पत्र व्हायरल झालं अजितदारांच्या काहींचं की अजितदारांच्या पाठीशी उभे राहा. तुम्हाला असं वाटतं की हे पत्र काकींना दिलं असावं किंवा काकींनी सांगितलं? त्या किरण गुजरांनी ते वाचलं. असं देखील अन्याय ते बघा, प्रत्येक आईची भावना असतात, त्याच्यात काही गैर नाही मला वाटत. प्रत्येक आईला तिचं मूल हे प्रियच असतं. मी पण एक आई आहे. आणि ते किरण गुजरांनी काल त्या रॅलीमध्ये वाचलं असं आज वर्तमानपत्रात आले. मी काय न पत्र वाचलंय ना मी ते टी व्हीवर पाहिलंय. कारण का काल रात्री माझी सगळी धावपळ ही जे पोलीस आले माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये श्रीनिवास पवारांच्या, तिथे गाडी काढून जा या ह्याच्यातच गेला. ते नाही झालं की अनिल देशमुख मला खरं तर आत्ता विचारत होते. मी त्यांना आज म्हणत होते की माझी खरं तर इच्छा होती की तातडीने आज नागपूरला जावं. पण मी जेव्हा पूजाला त्यांच्या लेकीला फोन केला काल रात्री आम्ही तर 2 वाजेपर्यंत जागे होतो. कारण का ॲम्ब्युलन्समध्ये टाकून देशमुख साहेबांना काल ज्या पद्धती, म्हणजे तो भयानकच प्रकार होता. आणि इतकं गलिच्छ राजकारण झाले की तुमच्याच चॅनलवर मी पाहिले, ग्रस्त भारतीय जनता पक्षाचे म्हणत होते की आरोप रक्तबंबाळ झालेला तो माणूस दिसतंय. इथे खोप पडली आहे, ज्याला मराठीत खोप म्हणतो आपण, जेव्हा इथे दगड झालेला लागला होता, रक्त येत होतं, थांबत नव्हतं रक्त. त्यांना ॲम्ब्युलन्समधून नेलं आणि ते एक्सरेमध्ये दिसतंय ते. आणि गलिच्छ भारतीय जनता पक्षाचा एक नेता काय बोलत होता असल्या. हे दुर्दैव आहे की राजकारण आणि त्याची पातळी. म्हणजे काल श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये येणे, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, मोठे लोक आहेत समोरचे आमच्या. त्याच्यानंतर अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला काल, त्याचा मी जाहीर निषेध करते. ते आवरेज त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचं ऑब्झर्वेशनमध्ये ठेवीस तर 2 वाजले आम्हाला झोपायला. आज सकाळी आम्ही उठलो, जरा काही इकडच्या तिकडच्या बातम्या लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या नियमाप्रमाणे, तर हा फोन आला आणि पत्रकारांचा की 5 कोटी रुपये सापडलेत आणि विनोद तावडेच वाटतायत अशी ती बातमी आली. या राज्यात चाललंय तरी काय? ही दडपशाही झाली आहे, लोकशाही राहिली आहे का नाही? आणि मला हा खरंच प्रश्न, हा देवाभाऊ, सगळ्यांना वाटतं मी देवाभाऊंबद्दल बोलते, मी देवाभाऊंवर टीका करत नाही. माझा ह्या राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारायचा की अहो तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात, आमचे अनिल देशमुख साहेब, आणि ते फक्त पक्षाचे नाही आहे, तो नागरिक आहे या राज्याचे, त्यांच्यावर असे हल्ले होतात. त्यानंतर विनोद तावडेंकडे हातात 5 कोटी रुपये सापडतात आणि तिकडे पोलीस, तुम्हीच दाखवला व्हिडिओ, त्याच्यात ते पोलीस काहीतरी करतायत. चाललंय का या राज्यामध्ये? ही दडपशाही आहे, ही लोकशाही राहिलीच नाही. म्हणून तर आम्ही म्हणतो हे संविधानाच्या विरोधात आहेत. सगळं वागणं त्यांचं बघा हे संविधानाच्या विरोधात आहे भारतीय जनता पक्षाचं, पार्टी विथ अ डिफरन्स.
ताई, तुम्ही आता बारामती टेकलेपाचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये अजित पवार म्हणतायत की इतकी राजकीय स्टंटबाजी कशाला करायची, नेमकं काय साध्य करू? अजित पवार प्रतिभा पवारांना उद्देशून बोलले? नाही, तुम्ही त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर, तिथं गेल्यानंतर जे आहे ते माहित नव्हतं प्रतिभा काकी आतमध्ये बसल्या, आणि त्यानंतर जे काय राजकारण झालं, जे व्हिडिओ समोर आले, त्यातून म्हणजे इतकं राजकारण कशाला करायचं? सहानुभूती तर ते अजित पवार आहेत, ते काही बोलू शकतात. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. रामकृष्ण हरी. अजून काय झालं आता? अनिल देशमुखांच्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता? कारण सातत्यानं तुम्ही आता त्याच्यावरती बोललेच आहे. मी जाहीर निषेध करते का सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या, फक्त ते आमच्या पक्षाचे म्हणून नाही, कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्या नागरिकावर असा हल्ला होणं हे या सरकारचं फेलियर आहे. ही दगडफेक झालीच कशी, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, ही मागणी आहे माझी. आणि नाही झाली तर आम्ही आंदोलन करू. अहो, देशमुख साहेब आमच्या पक्षाचे 75 वर्षाचे सिनियर सिटीजन आमचे देशमुख साहेब आहेत. ते एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार, त्या चौकटीत ते प्रचार करत होते, आणि अशा वेळेस त्यांच्यावर हल्ला होतो. ते विज्युअल सगळ्यांनी पाहिलेले त्या राज्यामध्ये, नाही देशामध्ये. दिल्लीतून आम्हाला फोन आले काय होतंय काय महाराष्ट्रामध्ये. अर्थातच त्याला जबाबदार कोण आहे? या राज्याचे जे सरकारमध्ये लोक बसलेले आहेत त्यांना उत्तर द्यावं लागेल या सगळ्याचं. भयानक झालं पण काल मी तर नाशिक द्यायला लागतो. हा काय करायचं? मामला सामने आया है. अभी मुझे प्रेस से पता चला है ये घटना जो हुई बहुत चिंताजनक है, क्योंकि वहाँ भारतीय जनता पार्टी विद अ डिफरेंस खुद को कहते हैं, वो भारतीय जनता पार्टी के नेशनल लीडर है विनोद तावड़े जी. उनसे ये उम्मीद न थी, क्योंकि एक सशक्त लोकतंत्र में ये देश किसी की मनमानी से नहीं चलता या अदृश्य शक्ति की मनमानी से नहीं चलता. ये देश भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान से चलता है. और जिस तरह से ये पैसे, छोटे पैसे नहीं, ये 5 करोड़ रुपया है, 5 करोड़ बांटे जा रहे, एक सशक्त लोकतंत्र के लिए बहुत हानिकारक है. और इस तरह से ये वोट, ये लोगों को लगता है खरीदा जा सकता है. 50 खोके एकदम ओके. इन्होंने उद्धव जी की और महाविकास आघाड़ी की सरकार 50 करोड़ रुपया एक एमएलए को देके गिराई थी. ये सारा बच्चा महाराष्ट्र में कहता है 2000 करोड़ रुपए खर्चा करके हमारी सरकार गिराई थी इस सरकार को. और मुझे एक बात बताइए, ये डीमोनेटाइजेशन, नोटबंदी इसी सरकार ने की थी ना, तो इतना पैसा आ कहाँ रहा से? अगर नोटबंदी हुई है तो इतना कैश आ कहाँ रहा से? इसका जवाब देना पड़ेगा. और मैंने बहुत बार ये सवाल पार्लियामेंट में, संसद में पूछा है कि इस कैश इन सर्कुलेशन, अगर एक तरह आपने नोटबंदी की है तो कैश इन सर्कुलेशन क्यों बढ़ रहा है? इसका जवाब आज तक मुझे कभी फाइनेंस मिनिस्ट्री ने नहीं दिया है. और आप देख रहे कि पैसा बांटा जा रहा है. एक सशक्त लोकतंत्र में पैसा बांट के ये वोट खरीदने की गंदी राजनीति हो रही है, और वो एक भारतीय जनता पार्टी के इतने वरिष्ठ नेता एक होटल में शटर बंद करके कर रहे हैं. ये बहुत दुख की बात है, और ये बहुत, मेरे ख्याल से इस पे एक्शन होना चाहिए. जो वीडियो है वो इलेक्शन कमीशन को हम भेजेंगे, और हमारी अपेक्षा है कि ये जो इलेक्शन कमीशन में ये जो गुनाह हुआ है भारतीय जनता पार्टी से, हमें सिर्फ ये हमारी पार्टी की या हमारे अलायंस की बात नहीं है, इस देश के लोकतंत्र आज खतरे में है. डाला